आघाडीचे उमेदवार जे आहेत राजाभाऊ वाजे आपल्या बरोबर आहेत. राजाभाऊ, काय अनुभव आला ह्या सगळ्या मतदानाच्या आधी? तुम्ही जो प्रचार केला, कोणत्या मुद्द्यावर प्रचार होता, कशी मतदारांची तुम्हाला साथ मिळत? मुद्दे आता आपल्याला माहितीच आहे. सर्वत्र त्या शहरातले मुद्दे असतील, ग्रामीण भागातले मुद्दे असतील, त्याच्यावर प्रचार प्रसार झालेला आहे. जवळपास मला उमेदवारी जाहीर होऊन आज 55 दिवस झालेले आहे आणि आज 55वा दिवस आहे. त्यामुळे मी संपूर्णपणे सर्वांनीच, आम्ही महाविकास आघाडीचे सर्व नेते पदाधिकारी, स्वतः आम्ही सर्वांनी मन लावून जीव तोडून प्रचार केलेला आहे आणि लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. तुम्ही एक आमदार म्हणून काम केलं, आता खासदार म्हणून तुम्हाला संधी मिळणार आहे. तुम्ही त्यासाठी सगळी लढाई तुमची सुरू आहे. पुढं कसं तुमचं मार्गक्रमण असणार आहे? काय प्रश्न तुम्हाला या मतदारसंघाचे महत्त्वाचे वाटतील? मी इथून मागे आता मागे तेच बोललोय की मला वाटतं आज त्या प्रश्नांवर चर्चा करू नये. आज 55 दिवस आपण त्याच प्रश्नावर चर्चा करतोय. आज जास्तीत जास्त मतदान कसं होईल याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि त्या विषयाने प्रयत्न करतो. तुमच्या समोर जे उमेदवार आहेत, खासदार राहिलेले उमेदवार आहेत, दुसरीकडे ज्या संत महंतांनी आशीर्वाद द्यायचा तेच जनतेचा आधी आशीर्वाद घ्यायला निघालेला आहे. कशी बघता ती, कशी लढाई बघता तुम्ही? आता 10 वर्ष खासदार राहिलेले उमेदवार आहेत, परंतु मी सुद्धा राजकारणात नवखा नाही. त्यामुळे मी लढत दिलेली आहे आणि 100% मला याची चिंता नाही. प्रशांत शर्मा, पुढारी न्यूज, सिन्नर.